जी-के नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स अँड जी-के बाय आकाश पाटील या चॅनलवर तुमच्या स्वागत आहे. बघू शकता महाराष्ट्र आदिवासी विभाग परीक्षाचं शेड्यूल आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज MCQ घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र आदिवासी विभाग परीक्षेचे इम्पॉर्टंट ट्रायबल रिलेटेड जे जी-के आहे, जे आदिवासी रिलेटेड जे आपले स्कीम्स असतील, आदिवासी रिलेटेड जे नॉर्मल महाराष्ट्र रिलेटेड जे जी-के असेल, त्या प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण बघणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेत भरपूर इम्पॉर्टंट असतील. चला पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. तर राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे स्थित आहे? ऑप्शन बघूया, नाशिक, पुणे, सातारा, यवतमाळ. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. तर राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे इथे स्थित आहे. चला दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? कोरकू वारली, वारली कोकणा, कोकणा भिल, भिल कोरकू. तर योग्य उत्तर आहे भिल कोरकू. हे बघू शकता, रॅपिड फायर मध्ये मी प्रश्न घेऊन आलेलो आणि ते येणाऱ्या जी परीक्षा आहे जी आदिवासी, प्रत्येक शिफ्ट मध्ये आणि प्रत्येक संवर्गासाठी हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. चला नेक्स्ट प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 7.2%, 9.2%, 5.6%, 8.6%. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, डायरेक्टली लोकसंख्येवर आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 8.6%. लक्षात ठेवायचा आहे, हा भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चला नेक्स्ट प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ कुठे आहे? कटनी, अमरकंटक, रेवा, भोपाळ. तर ह्याचं योग्य उत्तर आहे अमरकंटक. इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ हे अमरकंटक इथे आहे. चला नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टमध्ये आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेचे संबंधित आहे? 8वे परिशिष्ट, 10वे परिशिष्ट, 4थे परिशिष्ट, 6वे परिशिष्ट. तर योग्य उत्तर आहे 6वे परिशिष्ट. लक्षात ठेवायचं, इंडियन पॉलिटीच्या दृष्टिकोनात हा महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणाऱ्या आदिवासी जमातीचा क्रम सांगा. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. लक्षात ठेवा, दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. मग गोंड, कोलम, कातकरी, भिल, भिल, कोलम, गोंड, कातकरी, भिल, गोंड, कातकरी, कोलम, कोलाम, भिल, कातकरी, गोंड, कोलाम. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पहिला, गोंड, कोलाम, कातकरी, भिल. कातकरी बघू शकता, ही महाराष्ट्राचा जर आपण परफेक्टली जर मॅप बघितला असा, तर भिल अशा इकडं आपल्याला समजते. कातकरी हे इकडे ह्या बाजूला कोकणात आणि थोडंफार कर्जत आणि या बाजूला असेल. गोंड आपल्या इकडे बघू शकता, इकडं गोंड, कोलाम, कातकरी, भिल असा जो क्रम आहे तो परफेक्टली लावलेला आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे. चला नेक्स्ट प्रश्न, माता अभ्रक व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागात डॅश योजना सुरू करण्यात आली आहे. भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि आदिवासी परीक्षा जर क्लिअर झाली तर ह्या सर्व योजना असेल ते राबवण्याचं काम असेल, ते सर्व इम्प्लिमेंटेशनचं काम आपल्याला करावं लागणार आहे. एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना, नवसंजीवनी योजना, मातृत्व अनुदान योजना, शिव आरोग्य योजना. तर याचं योग्य उत्तर आहे नवसंजीवनी योजना, ऑप्शन क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न, सरहुल हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आदिवासी नृत्य आहे? सरहुल इज अ फेमस ट्रायबल फेस्टिवल ऑफ डान्स इन विच स्टेट? आसाम, सिक्कीम, झारखंड, छत्तीसगड. तर याचं योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंडमध्ये बघू शकता मॅक्झिमम आदिवासी जमात पण आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे. नंदुरबार म्हणून महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा आहे, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, महाराष्ट्रात किती विशेषतः असुरक्षित आदिवासी गट PVTGs आहेत? 12, 6, 9, 3. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट. तर याचं योग्य उत्तर आहे 3. टोटल जे आहे पर्टिक्युलरली वर्नेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजे असुरक्षित आदिवासी गट महाराष्ट्रात किती आहेत? 3 आहेत. चला नेक्स्ट प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाला चालना देण्यासाठी आदिवासी विद्यापीठ कुठे स्थापन करण्याचा महाराष्ट्राची योजना आहे? म्हणजे एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येण्यात आहे. आपण बघू शकता इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ आपण बघितलं की अमरकंटक इथे आहे. माझा महाराष्ट्रात ही कुठं विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाला चालना देण्यासाठी? तर ऑप्शन आहे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर योग्य उत्तर आहे नाशिक.
नाशिकला होणाऱ्या आदिवासी विद्यापीठाची स्थापना. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मुंडा उठाव झाला? तर आदिवासींच्या उठावाकडे येऊया थोडं. मुंडा उठाव इतिहासाच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचा आहे. छोटा नागपूर प्रदेश, बंगाल प्रदेश, मेघालय प्रदेश यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे छोटा नागपूर प्रदेश. मुंडा उठाव. चला नेक्स्ट प्रश्न. डॅश मध्ये संथाल नामक आदिवासी समुदायाचा उठाव झाला. संथाल रिबेलियन जे आपण बोलतो इंग्लिशमध्ये, ते संथाल कधी झाला? 1876, 1855, 1896, 1860. तर याचं योग्य उत्तर आहे 1855. 1854-55च्या दरम्यान झाला. येस, 1855 योग्य उत्तर. ब्रिटिशांविरोधात हातात शस्त्र घेणारे पहिले आदिवासी नेते कोण होते? व्हेरी इम्पॉर्टंट. बिरसा मुंडा, बुद्ध भागवत, तिलका मांझी यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे तिलका मांझी. तिलका मांझी यांनी हे पहिले आदिवासी नेते होते ज्यांनी ब्रिटिशांविरोधात हातात शस्त्र घेतले. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणते आदिवासी चळवळ नाही? फकीर आणि संन्यासींचे बंड, भिल्लांचे आंदोलन, जैत्य आणि गॅरोनचे बंड, कोल उठाव. तर याचं योग्य उत्तर आहे फकीर आणि संन्यासी बंड. हे आदिवासी रिलेटेड आपल्याला बघू शकता, हे चळवळ नाहीये. भिल्लांचे उठाव आहे, जयंती आणि गॅरो हे आहे, आणि कोल अपरायझिंग जे कोल उठाव आहे ते पण आपलं आदिवासींचा उठाव आहे. चला नेक्स्ट प्रश्न. राजस्थानमधील भगत चळवळ कोणी सुरू केली? स्वामी रामदेव, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, गोविंद गुरु. याचं योग्य उत्तर आहे गोविंद गुरु. हे बघू शकता फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण घेत आहोत, एकदम रॅपिड फायर मध्ये हे इम्पॉर्टंट ट्रायबल जीके आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उठावाचे नेतृत्व कान्हू आणि सिद्धू यांनी केले होते? भील उठाव, खासी उठाव, मुंडा उठाव, संताल उठाव. तर याचं योग्य उत्तर आहे संताल उठाव. सिद्धू आणि कान्हू. आणि आपण मगाशीच बघितलं की 1855 संताल अपरायझिंग. सिद्धू आणि कान्हू हे दोन नावं लक्षात ठेवायचे आहेत. 1875 ते 1900 दरम्यान मुंडा बंडाचे नेते कोण होते? आता मगाशी बघितलं मुंडा कुठं झालं? छोटा नागपूर रिजन मध्ये झालं. आता यांचे नेते कोण होते? बिरसा मुंडा, राघव मुंडा, बलविंद मुंडा, राजेश मुंडा. तर योग्य उत्तर आहे बिरसा मुंडा. आणि बिरसा मुंडा भरपूर महाराष्ट्राच्या राजकारणात देखील चर्चेचा मुद्दा आहे आदिवासी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून. संताळ समाज हा डॅश भारतातील एक वांशिक समूह आहे. संताल कम्युनिटी इज अन एथनिक ग्रुप आहे. कुठला आहे म्हणजे कुठल्या दिशेला आहे भारताच्या? पूर्वला, उत्तरेला, दक्षिणेला आहे, पश्चिमेला? तर उत्तर आहे पूर्वला. तर भारतचा असा जर आपण नकाशा बघितला तर संताल हे या बाजूचे लोक आहेत, तर पूर्व, ईस्ट वाले लोक. पश्चिम महाराष्ट्रातील रामोश्यांच्या उठावाचे कारण काय होते? पश्चिम महाराष्ट्रात जे रामोश्यांचा उठाव झाला, जे ब्रिटिशच्या काळात, म्हणजे आपल्या भारताच्या ज्या नॅशनल मुवमेंट बोलू शकतो त्या काळात, त्याचं जे योग्य कारण काय होतं? ब्रिटिशांचे वन धोरण, जमिनीवरील अधिक अधिक कर, कामगार कायदे वरीलपैकी काहीही नाही. तर बट ऑब्वियस याचा आन्सर आहे फॉरेस्ट पॉलिसी ऑफ द ब्रिटिशर. ब्रिटिशांचं वन धोरण. ब्रिटिशांचं वन धोरण एवढं यांनी म्हणजे तेवढं जुलमी होतं की ते त्यांना रामोश्यांना उठाव करावाच लागला पश्चिम महाराष्ट्रात. उलगुन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? हू हॅड ऑर्गनाइज द ट्रायबल रिव्होल्ट ऑफ उलगुन? संथाल लोक, संबुदान नागा जादूगर बोलतात त्याला, बिरसा मुंडा वरीलपैकी नाही. तर ह्याचं योग्य उत्तर आहे बिरसा मुंडा. मगाशी पण बघितलं बिरसा मुंडा हे नेते होते मुंडांचे, आणि मुंडा हे कुठले तर छोटे नागपूरचे आहे. आणि मग त्यांनी जे आदिवासीचं विद्रोह नाव कुठल्या नावाने विद्रोह केला तर उलगुन. लक्षात ठेवायचं आहे. बिरसा मुंडा रिलेटेड आपण सर्व कव्हर केलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढा देण्याबरोबरच दृष्ट भोंगाचे बलिदान थांबवणे यासारख्या सामाजिक सुधारणेच्या उद्देशाने खालीलपैकी कोणती चळवळ होती? म्हणजे इव्हिल भोंगास. सरदारी चळवळ, साफ हर चळवळ, मुंडा बंड, ताना भगत चळवळ. तर याचं योग्य उत्तर आहे साफ हर चळवळ. साफ हर मुवमेंट. हे एकदम ऑर्थोडॉक्स प्रश्न आहे, कुठंच आपल्याला बघायला भेटत नाही असले प्रश्न, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. इव्हिल भोंगास. इव्हिल भोंगाचं जे बलिदान थांबवणे हे कुठे आहे? साफ हर चळवळमध्ये आहे. ताना भगत आंदोलन कधी सुरू झाले? एप्रिल 1912, 1913, 1914, 1915. तर योग्य उत्तर आहे एप्रिल 1914. कुठला? ताना भगत आंदोलन. ताना भगत आंदोलन एप्रिल 1914. वाघेरा उठाव कुठे झाला? द वाघेरा अपरायझिंग हॅपेंड इन सुरत, पुणे, कालिकत, बडोदा. तर योग्य उत्तर आहे बडोदा. गुजरातमध्ये झालं. वाघेरा उठाव गुजरातमध्ये झालं, बरोडाला मध्ये. कोळी जमात भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ.
ते तर आपल्याला सांगायला नको. कोळी बांधव हे आपलेच आहेत महाराष्ट्रामधले. कोळी समाज जे बघू शकता, समुद्रकाठी जे आपले जे जेवढे आहेत ते कोळी समाज राहतात महाराष्ट्रात. 1921 मध्ये मोपला बंड कुठे झाला? मोपला रिबेलियन 1921 मध्ये कुठे झाला? आंध्र किनारा, कोरोमंडल किनारा, कोकण किनारा, मलबार किनारा. तर योग्य उत्तर आहे मलबार कोस्ट, मलबार किनारा. मलबार किनारा म्हणजे हा जर भारताचा आपण जर नकाशा बघितला तर मलबार किनारा म्हणजे हा. म्हणजे इथं कुठलं राज्य येतं? केरळ. लक्षात ठेवायचं. जर मोपला रिबेलियन आहे, मोपला बंड हे केरळ राज्याशी संबंधित आहे. मलबार किनारा. चला, अशाच प्रकारे आपले जे सर्व जे रॅपिड राऊंडमधले जे सर्व प्रश्न झालेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून रॅपिड फायर असेच प्रश्न घेऊन येणार आहोत, ज्याच्याने तुमचं जे आदिवासी होणारी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी हे उत्कृष्ट म्हणजे तुमच्या तयारीसाठी परिपूर्ण ठरेल. असेच रॅपिड फायर मी अजून प्रश्न घेऊन येणार आहोत. तसेच करंट अफेअरची सिरीज देखील घेऊन येणार आहोत, ज्याच्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि तसेच डिसेंबरचं पण देखील करंट अफेअर जे डिसेंबर 2024चं जे करंट अफेअर्स आहे तेही देखील मी येण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.